जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ तांदळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। दशमहाविद्येवरती आपण सिरीज सुरू केली होती, त्यापैकी आपण पहिली महाविद्या म्हणजेच काली मातेबद्दल बरीचशी माहिती घेतली। अजूनही काही माहिती बाकी आहे, ती लवकरच आपण प्रदर्शित करू, परंतु मध्यंतरी जवळपास 3 ते 4 महिन्याचा खंड पडला आणि या खंडाच्या दरम्यान पुढच्या महाविद्यांची माहिती सांगायची राहून गेली। तर आज आपण घेऊन आलो आहोत दुसऱ्या क्रमांकाची महाविद्या, अर्थातच तारामाताची साधना। आता ह्या तारामातेच्या साधनेला महाविद्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं स्थान आहे आणि तारामातेचं जे स्वरूप आहे ते अगदी महाकालीशी तंतोतंत मिळतं जुळतं आहे। काही जण तर तारामातेला आणि महाकालीला भिन्न मानतच नाहीत, ते दोघींना एकच मानतात, परंतु तंत्रशास्त्रानुसार आणि योगी गुणीजनांच्या मान्यतेनुसार महाकाली आणि तारामातेमध्ये भरपूर फरक आहे। चित्र जरी सारखं असलं, मूर्ती जरी सारखी असली, पेहराव जरी सारखा असला आणि दोघींनाही स्मशानाची अधिष्ठात्री मानण्यात येत असलं, तरी तारामातेमध्ये आणि महाकालीमध्ये नेमका जो मूलभूत फरक आहे, मंत्रांमध्ये फरक आहे, साधना पद्धतीमध्ये फरक आहे, या सर्व गोष्टींचा व्यवस्थितपणे आणि अगदी सविस्तर उहापोह या आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे। त्याबरोबरच मी आजचा हा व्हिडिओ फार जास्त मोठा होईल याची तमा न बाळगता हा व्हिडिओ बनवतो आहे। खरं पाहता ह्या व्हिडिओचे मला छोटे छोटे भागसुद्धा करता आले असते, पण मी समग्र मोठा एकच व्हिडिओ, तोही नॉनस्टॉप शूट करतो या ठिकाणी। तो यासाठी की तारामातेच्या उत्पत्तीपासून ते तिच्या साधनेपर्यंत मला जेवढं ज्ञान आहे किंवा मला जेवढी काही तिची विशेष वैशिष्ट्य माहिती आहे, जी वैशिष्ट्य साधारणतः कुठल्याही पुस्तकामध्ये लवकर सापडत नाहीत, गुगलवरती लवकर सापडत नाहीत, किंवा कुठलाही गुरु शिष्याला लवकर सांगत नाही, शिकवत नाही, समजावत नाही, ती सर्व मंत्रासहित, विधीसहित, विधानासहित, परंपरेनुसार, मान्यतेनुसार एखाद्या संसारिक मनुष्याने जर करायची झाल्यास ती कशी करावी, संन्याशी माणसाने करायची झाल्यास ती कशी करावी, साधकाने कशी करावी, सर्व गोष्टींचा उहापोह मला जेवढा माहिती आहे तेवढा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे। त्याबरोबरच या ठिकाणी एक आवाहनसुद्धा करणार आहे। इतर यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या काही भामट्यांसाठी, काही भामटे का की ज्यांनी या आधी माझी साती आसरांची माहिती चोरली, जशाला तशी ती त्यांच्या चॅनलवरती अपलोड केली, माझी म्हसोबाची माहिती चोरली, जशाला तशी त्यांच्या चॅनलवरती अपलोड केली, माझी मुंज्याची माहिती चोरली, जशाला तशी शब्द न बदलता त्यांच्या चॅनलवरती अपलोड केली, इतरही माझ्या अनेक माहित्या जसं गोंजीर बुवाची कथा, मांगीर बाबाची कथा, काळूबाईची गोफण कशी आली इत्यादी काही गुप्त रहस्य जे मी प्रदर्शित केले होते, जे जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलच्या व्यतिरिक्त कुठल्याच यूट्यूब चॅनलवरती कोणीच सांगितलेले नव्हते आणि सांगूसुद्धा शकत नव्हते, कारण त्याचा शोध लावणारा एकमेव मी होतो। पण ती सर्व माहिती जशाला तशी कॉपी करणारी काही बांडगुळं, त्यामध्ये काही महिलासुद्धा आहेत यूट्यूबर आणि काही पुरुषसुद्धा आहेत, काही स्वतःला मोटिवेशनवाले म्हणवून घेतात, असे काही निर्लज्जसुद्धा आहेत। अशा बांडगुळं, निर्लज्ज आणि चोरांना मी पुन्हा एकदा या ठिकाणी आवाहन करतो, आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर काही तारामातेच्या महाविद्येबद्दल सांगणार आहे, जे गुगलवर नाही आहे, जे पुस्तकांमध्ये नाही आहे, जे कुठल्याही गुरु लवकर सांगत नाही, अशा भरपूर बाबी सांगणार आहे। पटापट माझा व्हिडिओ कॉपी करा, स्वतःची यूट्यूब चॅनल पळवा आणि स्वतःचं पोट डॉलर कमावून भरा। चला आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊया। मी थोड्याशा नोट्स काढलेल्या आहेत, एक 4-5 कशासाठी काढल्या की मला नेमके कुठले टॉपिक आज घ्यायचे आहे, आणि एखादा टॉपिक बोलण्याच्या ओघामध्ये व्हिडिओ मोठा असल्यामुळे माझ्याकडून चुकू नये, राहू नये, त्यासाठी मी थोडेसे एक पॉईंट लिहून घेतलेत की बाबा मला कशावर आज बोलायचं आहे। सुरुवात करूया दशमहाविद्येचं दुसरं स्वरूप, अर्थातच तारामातेबद्दल। तारामातेचं प्रसिद्ध म्हणजेच तारापीठ सर्वांना श्रुत आहे, हे महास्मशानामधलं तारापीठ आहे, परंतु या तारापीठावरती जाऊनच जो येतो तोच तारामातेची साधना करू शकतो, असा भ्रामक गैरसमजुतीचा संदेश सध्या सोशल मीडियावरती काही जण व्हिडिओद्वारे आणि काही जण ब्लॉग तयार करून, काही जण लेखणीद्वारे म्हणजे स्वतःच्या हस्तलिखिताद्वारे किंवा काहीतरी एखाद्या ब्लॉगवरती स्वतःचं काहीतरी लिहून प्रदर्शित करतात। पण मुळामध्ये तुम्हाला सांगतो,
आपल्याला जर तारामातेची साधना करायची असेल तर ती तुम्ही स्वतःच्या घरात बसून सुद्धा करू शकता, स्वतःच्या गावामध्ये निर्जन स्थळी जाऊन सुद्धा करू शकता, तुमच्या गावाच्या जवळपास एखाद्या नदी किनाऱ्यावरती किंवा तुमचं स्वतःचं शेत असेल, फार्म हाऊस असेल तिथे करू शकता, तुमच्या गावच्या एखाद्या ओढ्याच्या किनारी किंवा नदीच्या किनारी सुद्धा करू शकता. आणि तुम्ही भाड्याच्या खोलीमध्ये राहत असाल तर भाड्याच्या खोलीमध्ये सुद्धा एक घराचा कोपरा किंवा खोलीचा कोपरा पकडून तिथे सुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला तारापीठला जाण्याची आणि तिथे राहण्याची गरज नाही. याबरोबरच तारापीठला जाऊन दर्शन घेऊन येऊन मग घरी साधना सुरू करण्याची सुद्धा गरज नाही. याचं उदाहरण तुम्हाला देतो. माझ्या हाताखाली जगताप नावाच्या एका सद्गृहस्थाने 4 वर्षापूर्वी तारामातेची माझ्या हाताने संथा दीक्षा घेतली होती आणि त्याने तारा साधना घरी केली. त्याची ती यशस्वी झाली. तो केव्हाही तारापीठला गेलेला नाही. दुसरं म्हणजे स्वतः पेशाने शिक्षक असणारे पोस्तुरे सर, जे रत्नागिरीचे रहिवासी आहेत आणि ज्यांनी माझ्याकडून औंढा नागेश्वराची नागनाथाची दीक्षासुद्धा घेतलेली आहे. तर माझ्याकडून दीक्षा घेतल्यावर त्यांना औंढा नागनाथाने दर्शन दिलं साक्षात आणि तो त्यांच्याशी बोलला. याबरोबरच त्यांनी माझ्याकडून तारामातेची म्हणजे तारा महाविद्येची संथासुद्धा घेतली आणि तीसुद्धा साधना त्यांनी रत्नागिरीमध्ये स्वतःच्या राहत्या घरी केली, जी त्यांची साधना यशस्वीपणे पूर्ण झाली. आणि त्यांच्या मनामधली जी सुप्त इच्छा होती, जी अनेक वर्ष रखडलेली होती, ती तारामातेच्या आशीर्वादाने आणि भगवती सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने पूर्णसुद्धा झाली. त्यांनी ते समोर येऊन सांगितलंसुद्धा. आता हे जे जगताप दादा असतील किंवा इकडे पोस्तुरे सर असतील, ही दोनही माणसं तारापीठला गेलेली नाहीत. त्यामुळे तारापीठाला जाऊन जो हवन करतो, जो तिथे दर्शन घेतो, जो त्या महास्मशानामध्ये फिरतो आणि तिथे जाऊन देवीला माशांचा वगैरे नैवेद्य दाखवतो, माशांचा म्हणजे तळलेल्या फिशचा, तळलेल्या मीनांचा, मत्स्याचा नैवेद्य दाखवतो, त्यालाच तारादेवी प्रसन्न होते. हा समज सर्वप्रथम मनातून आपण काढून टाकूया. तुम्ही तारापीठला गेलेले असो वा नसो, जसं संत सावता माळ्याने केव्हाही पंढरपूरमध्ये जाऊन पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाची मूर्ती कशी आहे किंवा विठ्ठल कसा आहे बघितलेलं नव्हतं. संत सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, म्हणजे माझ्या शेतातील मळ्यामध्ये काम करून मी माझं माळवं पिकवणार, भाजीपाला पिकवणार, मी माझा माळ्याचा धर्म सोडणार नाही, मी माझा वैश्य धर्म सोडणार नाही. गरज आहे तर मी मनापासून पांडुरंगाची भक्ती करणार आणि याच पांडुरंगाने प्रसन्न होऊन सावता माळ्याच्या शेतात जाऊन त्याला शेतीच्या कामामध्ये मदत केलेली आहे, घरपोच दर्शन दिलेलं आहे. माहूर गडावरती स्थित संत विष्णुदास महाराज, जे स्वतः फारसे मातेच्या मंदिरामध्ये जात नसत, स्वतःच्या मठामध्ये बसूनच निस्सीम भक्ती करत की दत्तप्रभू आणि साक्षात जगत जननी रेणुका माता त्यांना दर्शन देण्यासाठी मठामध्ये येत असे. ही 2 उदाहरणं पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही तारापीठला जाऊनच साधना करू शकता किंवा तिथून जाऊन परवानगी घेऊन यावी लागते किंवा तारा मातेच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतरच तारा साधना करता येते. हे 3ही गैरसमज आपण पूर्णपणे मनातून काढून टाकूया. थोडंसं तुम्हाला एक गंमतही सांगतो. मध्यंतरी एक नवयुवक माझ्याकडे आला होता. तो होताही थोडासा बदमाश आणि थोडासा लोफर वृत्तीचाच होता, ज्याला मी नंतर हाकलून दिलं आमच्या मंडळातून. काही दिवसच राहिला तो इथे, पण त्याची वागणूक फार विचित्र वाटली, त्यामुळे त्याला हाकलावं लागलं. आता त्याचा विषय इथे यासाठी सांगतोय की तो तारापीठमध्ये जवळपास 6 महिने राहिला होता. तो तारापीठमध्ये 6 महिने राहिला आणि त्या ठिकाणी त्याला तारामातेची साधना करायची असेल तर शारीरिक संबंध बनवावे लागतात, म्हणजेच मैथून करावं लागतं, म्हणजेच त्या ठिकाणी स्त्री पुरुषासोबत किंवा कोणाच्याही सोबत संभोग करावा लागतो, अशा प्रकारे माहिती देण्यात आली. तो म्हटला, मी तर अविवाहित आहे, मग मला कुठली स्त्री भेटणार? तर समोरचे जे त्याचे गुरु होते तिथलचे, तारापीठमधले एक बंगाली गृहस्थ त्याने गुरु करून घेतले 6 महिन्याच्या कालावधीमध्ये. त्या बंगाली गुरूंची, ते बंगाली गुरु एका पॉटमध्ये संडास करायचे, हा तो संडास नेऊन साफ करायचा. ते बंगाली गुरु एका पॉटमध्ये लघवी करायचे, हा तो लघवीचा पॉट साफ करायचा. ते गुरु याच्याकडून नको नको ती कर्म करवून घेत होते. आणि गंमत सांगतो, त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते त्या मुलाने, आता आम्ही काही जाऊन खरं खोटं बघितलं नाही, तो म्हटला त्या गुरूंनी सांगितलं की जर तुला तारामातेचे पंचमकार सिद्ध करायचे असतील, पंचमकार म्हणजे काय, तर एक 5 प्रकारचे विधान आहेत, जे विधान केल्याशिवाय तारा महाविद्या सिद्ध होत नाही. तर ते पंचमकार काय आहेत, कसे आहेत, ते पुढे आपण बघूया. पण इथलचा मुद्दा बघा, त्या गुरूंनी सांगितलं ह्या लोफर पोराला की आता मी संन्याशी आहे, माझ्याजवळ मी अविवाहित आहे, माझ्याजवळ कुठली स्त्री नाही तुला देण्यासाठी, आणि तुझीही कुठली प्रेमिका नाही आहे किंवा बायको नाही आहे, तुझं लग्न झालेलं नाही आहे, तर
तुला मी सांगेल ती विधी करावी लागेल. आणि त्यानंतर त्या मुलासोबत जवळपास 3-3.5 महिने त्या अविवाहित संन्याशी म्हणवून घेणाऱ्या बंगाली व्यक्तीने या लोफर पोरावरती अनैसर्गिक पद्धतीनुसार अपाशवी संबंध केले. आता अनैसर्गिक पाशवी संबंध म्हणजे काय हे काही मला फोडून सांगण्याची गरज नाही, ते ज्याच्या त्याच्या लक्षात आले असतील. आणि जेव्हा त्या मुलाला फार रक्तस्राव व्हायला लागला, त्याच्या अंगातून रक्त जायला लागलं आणि त्याचं त्या ठिकाणी मग त्यांनी दवाखान्यामध्ये जाऊन ते चेकिंग वगैरे केलं, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की गुदद्वारामध्ये जखमा झालेल्या आहेत. अशा अवस्थेमध्ये त्या गुरु महाराजांनी त्याला तिथून तू घरी जा म्हणून मोकळीक दिली आणि तो लोफर पोरगा तिथून उठला. पुण्याच्या एका दुसऱ्या मोठ्या गुरूंकडे गेला, ज्या किन्नर समुदायाच्या फार मोठ्या गुरु आहेत, ज्यांना मी बहीणसुद्धा मानलेलं आहे. अशा गुरूंकडून त्याने महाकालीची दीक्षा घेतली. नंतर त्याही गुरूंचं नाव बदनाम केलं. तिसऱ्यांदा तो आमच्याकडे आला होता, पण त्याची वागणूक आणि सर्व त्याची लोफर वृत्ती बघता आम्ही त्यालासुद्धा हाकलून दिलं. मूळ मुद्दा हा की पंचमकाराच्या नावाखाली किंवा तारामातेच्या नावाखाली किंवा दशमहाविद्येच्या नावाखाली आर्थिक, शारीरिक सर्व प्रकारचं शोषण करणारी गँगसुद्धा एक तयार झालेली आहे. तथाकथित काही गुरुवर्य स्वतः मी फार ज्ञानी आहे, मी फार गुणी आहे, मीच सर्व काही सिद्धींचा दाता आहे, अशा पद्धतीचा आव आणतात. त्यांच्याकडे येणाऱ्या भक्ताचं, उपासकाचं किंवा शिष्याचं आर्थिक, शारीरिक, मानसिक तीनही स्तरांमधून खच्चीकरण आणि शोषण करतात. ही बरीच उदाहरणं आहे. चांगले गुरुवर्यसुद्धा आहे, जसं की आपले 4ही पीठांचे शंकराचार्य असतील, ते सुद्धा तुम्हाला दक्षिण मार्गी किंवा तुमच्या मिश्राचारी जसं तुमचं आचरण असेल ते आचरण बघून तुम्हाला दशमहाविद्येची दीक्षा देतात. परंतु तिथे शोषणाचा प्रश्नच नसतो, कारण ते जगद्गुरू आहेत. आता मूळ मुद्दा येऊया पुन्हा तारामातेकडे. आता आपल्या व्हिडिओची हीच भानगड आहे बरं का, बोलता बोलता मी एवढं सखोल माहिती देत चालतो की त्यामुळे व्हिडिओ मोठा होतो. दशमहाविद्येपैकी दुसऱ्या क्रमांकाची महाविद्या म्हणजे तारामाता. आता ह्या तारामातेचं स्वरूप काय बघा, पूर्ण निळ्या रंगाची आहे. तिला नील सरस्वती असं सुद्धा म्हणतात. नील म्हणजे निळ्या रंगाची आणि सरस्वती म्हणजे जी सरस्वतीप्रमाणे हुशार आहे, अर्थातच जी वाकसिद्धी देणारी आहे, जिच्या वरदानामुळे तिचा साधक जो बोलेल ते सर्व शब्द, ती सर्व वाक्य खरी ठरतात. म्हणजेच वाकसिद्धी प्रदायक सरस्वतीप्रमाणे महाज्ञानी, सर्व शास्त्रांचं ज्ञान ठेवणारी किंवा जिला सर्व मुखोद्गत आहे अशी महाब्रह्मज्ञानी. आणि नील म्हणजे निळ्या रंगाची, नील सरस्वती तारामाता. आता नील सरस्वती तारामातेची साधना बौद्ध धर्मामध्ये सुद्धा सांगण्यात आलेली आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा सांगण्यात आलेली आहे. काही जैन धर्मीय सुद्धा तारामातेची साधना करत होते असं अनुमान काही ग्रंथांमध्ये दिलेलं आहे, परंतु त्याचे स्पष्ट पुरावे जैन धर्माचे मिळत नाहीत. परंतु हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये मात्र स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्याला त्याचे पुरावे मिळतात. आता बघा, जी तारादेवी आहे तिचं स्वरूप आहे ती शवावरती उभी आहे. महाकाली शिवावरती उभी आहे, म्हणजे भगवान शंकरावरती उभी आहे, तर तारामाता शवावरती उभी आहे. शवावरती, प्रेतावरती उभी राहिलेली जी तारादेवी आहे, या तारादेवीला एकूण 4 हात आहेत. 4 हातांपैकी एका हातामध्ये निळ्या रंगाचं कमल आहे, कमळाचं फूल आहे आणि कमलपुष्प ते निळ्या रंगाचं. दुसऱ्या हातामध्ये खड्ग आहे, तिसऱ्या हातामध्ये कैची आहे आणि चौथा हात तिने अभय मुद्रेमध्ये ठेवलेला आहे. असं एकंदरीत 4 भुजांचं चतुर्भुज हे स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. आता जी भगवती तारा आहे, ही तारा मातेची उत्पत्ती कशी झाली याबद्दल अनेक कथा आहेत, परंतु त्यापैकी आपण जी प्रमुख कथा आहे जिच्यामुळे तारादेवी सर्वांना माहीत झाली, ती कथा येते समुद्रमंथनाच्या वेळेला. बघा, समुद्रमंथन झालं. समुद्रमंथनाच्या वेळेला वासुकी नागाची दोरी करण्यात आली आणि वासुकी नागाच्या दोरीने ज्या वेळेला पर्वताचं त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये मंथन सुरू झालं, एका बाजूला देवांनी पकडलं सर्पाला, एका बाजूने दानवांनी पकडलं आणि मोठ्या प्रमाणावरती घर्षण करून जसं दही किंवा ताक घुसळतात तसा तो क्षीरसागर घुसळायला सुरुवात केली. त्यातून विविध रत्ने बाहेर आली. एकूण 14 रत्ने निघाली. 14 रत्नांच्या नंतर त्यातून हलाहल विष यायला लागलं. आता जे हलाहल विष होतं, हे हलाहल विष कोणी प्राशन केलं, तर अर्थातच देवांचा देव महादेव भगवान शंकराने प्राशन केलं. निळ्या रंगाचं हलाहल विष प्राशन केल्यामुळे
त्याचं नाव निळकंठ पडलं, कारण महादेवाचा जो कंठ आहे हा निळ्या रंगाचा झाला. नील म्हणजे निळा, कंठ म्हणजे स्वरयंत्र. महादेवाचं स्वरयंत्र म्हणजेच कंठ निळ्या रंगाचा झाला, म्हणून शंकराला नीळकंठ म्हणण्यात आलं. परंतु शंकराला हे हलाहल विष पिल्यामुळे प्रचंड दाह व्हायला लागला, त्रास व्हायला लागला आणि महादेव कासावीस झाले. शंकर कासावीस झाला असताना शंकराच्या मनामध्ये विचार आला, म्हणे यावेळी जर माझी आई असती किंवा मला जर आई असती तर माझ्या आईने मला स्तनपान करवून शांत केलं असतं. आणि शेवटी आदिशक्तीसुद्धा पूर्ण जगाची माता आहे. त्याच क्षणी ह्या आदिशक्तीने जे स्वरूप प्रगट केलं ते तारामातेचं स्वरूप होतं. आणि तिने ज्या वेळेला ती प्रगट झाली त्यावेळेला तिचा रंग अतिशय गौर होता, गोरापान होता, बर्फासारखी ती स्वच्छ होती, गोरीपान होती. या तारामातेने मांडी घातली, भगवान शंकराला उचललं, विराट स्वरूप केलं. स्वतःच्या 2 हातांमध्ये शंकराला पकडून स्वतःच्या स्तनाला भगवान शंकराचं मुख लावलं आणि माय जशी लेकराला पाना पाजते तसं या आदिशक्ती तारामातेने शंकराला पाना पाजलेला आहे. बघा, एकीकडं हीच आदिशक्ती पूर्ण जगाची माता आहे, जगदंबा आहे. हीच आदिशक्ती पार्वती स्वरूपाने शंकराची भार्यासुद्धा आहे, पत्नीसुद्धा आहे. आणि हीच आदिशक्ती नील सरस्वती तारामातेचं रूप घेऊन शंकराला दूध पाजून राहिलेली आहे. दूध पाजून ती त्याची पत्नी पण झाली, माय पण झालेली आहे. म्हणून म्हणतात अंतरी शोधून पाय, बायको असते नवऱ्याची माय. बरोबर आहे की नाही म्हण? तसं आता ह्या नील सरस्वती मातेने शंकराला दूध पाजलं. आता दूध पाजल्यानंतर काय झालं, हलाहल विषाचा परिणाम तारामातेच्या स्तनांमधून तिच्या शरीरावर सुद्धा झाला आणि गौरवर्ण असणारी तारामाता नीलवर्णीय झाली आणि तिलाच पुढे नीलवर्णा किंवा नील सरस्वती म्हणून सुद्धा म्हणण्यात आलं. आणि तिच्यासोबत शंकराने जो भैरव स्वरूप अवतार धारण केला त्याला अक्षोभ्य भैरव म्हणून स्थान प्राप्त झालं. आता जो अक्षोभ्य भैरव आहे तो तारामातेचा संगती आहे किंवा सोबती आहे किंवा तिचा रक्षक आहे, तिचा भैरव आहे. या तारामातेची जी साधना आहे ही साधना एकूण 3 स्वरूपांमध्ये करण्यात येते. पहिलं स्वरूप आहे तारा, दुसरं स्वरूप आहे नील सरस्वती, तिसरं स्वरूप आहे एक जटा. तारा, नील सरस्वती, एक जटा, तारामातेचे एकूण 3 प्रकार. आता उग्र तारासुद्धा स्वरूप आहे ज्याला चौथं स्वरूप आपल्याला मानता येईल. तसेच तारामातेचे काही जणांनी 8 प्रकार सांगितलेत, परंतु इथे आपण प्रमुख 3 आणि एक उपप्रकार म्हणजे उग्र तारा. परंतु मी तारा आणि उग्र तारा ह्या दोघींना भिन्न समजत नाही. थोडासा फरक आहे बघा तारा आणि उग्र तारामध्ये. तारामातेचे जे मी तुम्हाला 4 हात सांगितले की एका हातामध्ये निळ्या रंगाचं कमळाचं फूल आहे म्हणजे नीलकमल आहे, दुसऱ्या हातामध्ये खड्ग आहे, तिसऱ्या हातामध्ये कैची आहे आणि चौथ्या हातात तिने वरमुद्रेमध्ये ठेवलेला आहे. या 4 हातांमध्ये प्रत्येक हातामध्ये जर सर्पाचा विळखा दिला किंवा सर्पाचा विळखा असेल, गळ्यामध्ये, बाजूबंदामध्ये किंवा दंडामध्ये, मांडीभोवती, कमरेभोवती सर्पाचा बंद असेल तर सर्वांगावरती सर्प धारण केलेली आणि जटेमध्ये, केसांमध्ये सुद्धा सर्पाचं बंधन असलेली, सर्पाचा मुकुट असलेली जी असते ती त्या ठिकाणी झाली उग्र तारा. आता या ठिकाणी बघा तारा आणि उग्र तारेमध्ये काही फारसा फरक नाही आहे, त्यामुळे आपण त्यांचा वेगळा भेद न पाडता प्रमुख 3 भेदच समजूया: तारा, नील सरस्वती आणि एक जटा. तिघींचेही मंत्र वेगळे वेगळे आहेत. कसे आहेत तेही तुम्हाला मी पुढे सांगतो. आजचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तारामातेचे 3 मंत्र शिकवणार आहे, सांगणार आहे. माझ्याकडे तारामातेचे एकूण 5 मंत्र आहेत. 5 मंत्रांपैकी मी 3 मंत्र या ठिकाणी उजागर करतोय. 2 मंत्र स्वतःकडे राखीव ठेवावे लागतात, कारण गुरुने देताना सर्व ज्ञान जर दिलं तर चोरटे, भुरटे आणि असे लबाड जे असतात, मग अशी जी म्हटलं कॉपी करणारे माहिती, ते सर्वच कॉपी करतात ना, त्यामुळे काही ज्ञान गुप्त ठेवावंच लागतं. आता तारामातेच्या साधनेबद्दल प्रमुख एक प्रकार आक्षेप असा असतो की तारामातेची साधना हे फक्त वाममार्गी किंवा थोडेसे भोगवादी वृत्तीचे लोक करतात. काही अंशी यामध्ये तथ्यसुद्धा आहे. ते तथ्य यासाठी येतं की दस महाविद्येचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे श्रीकुल, दुसरा प्रकार आहे कालीकुल.
पहिला प्रकार श्रीकुल, दुसरा प्रकार कालीकुल. मी तुम्हाला उलटं सांगतोय, पहिला प्रकार कालीकुल आहे, दुसरा प्रकार श्रीकुल आहे. पण मी कालीकुल 2 नंबरला का ठेवलं? पहिले श्रीकुल यासाठी घेतलं की श्रीकुल हे दक्षिण मार्गी आहे. दक्षिण मार्गी म्हणजे काय? 2 प्रकार आहेत बघा आपल्या दशमहाविद्येचे. पहिला प्रकार आहे वाममार्गी दशमहाविद्या, दुसरा आहे दक्षिण मार्गी दशमहाविद्या. थोडंसं हे समजायला कठीण आहे बरं का. काही जणांनी याच्या नोट्स काढून ठेवल्या तरीसुद्धा चालतील. दशमहाविद्येचे एकूण 2 प्रकार आहे, वाममार्गी दशमहाविद्या आणि दक्षिण मार्गी दशमहाविद्या. वाममार्गी म्हणजे काय? ज्या साधना अतिशय उग्र आहे, ज्यामध्ये बलीची प्रधानता असते, ज्यामध्ये भगवती शत्रुसंहारिका स्वरूपामध्ये आहे, परंतु भक्तरक्षिका सुद्धा आहे. शत्रुसंहारिका, शत्रूचा संहार करत आहे, पण कोणत्या शत्रूंचा? भक्तरक्षिका. भक्तांचं रक्षण करण्यासाठी भक्तांचे जे शत्रू आहे त्यांचं हनन करणारी, म्हणून शत्रुसंहारिका आणि भक्तरक्षिका. म्हणजे जरी ते स्वरूप उग्र असलं, बलिप्रिय असलं, भयानक असलं, तरी ते मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. असो, पण त्यामध्ये उग्रपणा जास्त आहे, बलिप्रधानता आहे, स्मशानाची काही प्रमाणामध्ये दाहकता आहे आणि या सर्व गोष्टींमुळे त्याला त्या ठिकाणी वाममार्गी मानण्यात आलेलं आहे. यामध्ये कुठल्या कुठल्या महाविद्या येतात? तर दशमहाविद्येपैकी एकूण 4 महाविद्या येतात. काही जण 3च महाविद्या मानतात, काही जण 4 मानतात. तर या ठिकाणी माझ्या मते त्या कुठल्या कुठल्या आहेत? तर मी या ठिकाणी प्रामुख्याने 3 महाविद्या कालीकुलामध्ये प्रामुख्याने मानतो. पहिली म्हणजे काली, अर्थातच महाकाली. दुसरी म्हणजे तारा, जिच्याबद्दल आपण बोलत आहोत. आणि तिसरी म्हणजे छिन्नमस्तिका. आता महाकाली, तारा आणि छिन्नमस्तिका. आता मी महाकाली आणि छिन्नमस्तिकेबद्दल जास्त बोलत नाही आहे, कारण त्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवेल, तर आजच्यासारखीच पूर्ण सविस्तर माहिती आपण त्यामध्ये देऊया. पण जी महाकाली, तारा आणि छिन्नमस्तिका या तिघींचा जो आपण एक गट पाडला, ज्या तिघही उग्र आहेत, तिन्ही स्मशानप्रिय आहे, तिन्ही शत्रुसंहारिका आहे, तिन्ही रक्तप्रिय आहेत, तिन्ही बलिप्रिय आहेत. आणि बली त्या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी दोनही असू शकतो. महाकालीला किंवा छिन्नमस्तिकेला किंवा तारामातेला बकरू, कोंबडं किंवा मच्छी, मांस ह्याचाच नैवेद्य असला पाहिजे असं काही नाही. ते वाम मार्गामध्ये तसला नैवेद्य असतो. तुम्ही दक्षिण मार्गामध्ये म्हणजे सात्विक प्रकारामध्ये सात्विक भोगही देऊ शकता. ते मी पुढे सांगतोच आहे. तात्पुरता आपण प्रकार बघत आहोत. तर दशमहाविद्येचे एकूण 2 प्रकार पडले, वाममार्गी आणि दक्षिण मार्गी. वाममार्गीमध्ये आपण पहिला प्रकार त्याला प्रकार घेतला काली, तारा आणि छिन्नमस्तिका. काली, तारा आणि छिन्नमस्तिका यांना म्हणण्यात आलेलं आहे कालीकुल. कालीपासून उत्पन्न, कालीची प्रधान असणाऱ्या म्हणून कालीकुल. आणि उरलेल्या ज्या 6 आहेत, उरलेल्या 6ला म्हणण्यात आलेलं आहे श्रीकुल, ज्यामध्ये श्रीविद्या ललिता परांबेची प्रधानता मानण्यात आलेली आहे. मग ज्याच्यामध्ये तुमची त्रिपुर सुंदरी आली, म्हणजेच षोडशी आली, ज्यामध्ये भुवनेश्वरी आली, ज्यामध्ये भैरवी आली, ज्यामध्ये सिद्धिदात्री आली, ज्यामध्ये कमला आली, बगलामुखी आली, धुमावती आली. आता या प्रकारे जे आपण मातंगी आली. आता ह्या ज्या उरलेल्या आपण महाविद्या बघितल्या यांना मानण्यात आलेलं आहे श्रीकुल. तुमच्या लक्षात आलं? दक्षिण मार्गी म्हणजेच सात्विक, म्हणजेच थोड्याफार सौम्य, थोड्याफार सात्विक पद्धतीने गृहस्थाश्रमाला पालन करता येईल अशा सौम्य पद्धतीने किंवा वैदिक पद्धतीने ज्यांना प्रसन्न करता येतील अशा गेल्या श्रीकुलामध्ये. आणि ज्या थोड्याशा उग्र आहे, बलिप्रिय आहे, शत्रुसंहारिका आहेत आणि ज्यांना गृहस्थाश्रमातील लोक करू शकतात, पण थोडंसं त्यांना वाम मार्ग स्वीकारावा लागतो काही काळापुरता, त्या गेल्या कालीकुलामध्ये. म्हणजेच असे हे दक्षिणाचार म्हणजे सात्विक, वामाचार म्हणजे तामसिक, हे तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, ही जी आपली तारा माता आहे ही वाममार्गी आहे. वाममार्गी म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काही कठीण गोष्टी कराव्या लागतात. ज्या कठीण गोष्टींची साध्यता केल्याशिवाय तुम्हाला तारा मातेची सिद्धी येत नाही, हे स्वतः भगवती तारा मातेचं वचन आहे. एक कथा सांगण्यात येते. ती कथा अशी आहे की महर्षी वशिष्ठ ऋषी, अर्थातच प्रभू रामचंद्रांचे कुलगुरू, राजा दशरथाचे अयोध्या राज्याचे कुलगुरू वशिष्ठ ऋषींनी त्या ठिकाणी घनघोर तपश्चर्या केली भगवती तारामातेची.
तारादेवीची भयंकर साधना केली, अनेक वर्ष केली, पण त्यांना कसलाच अनुभव आला नाही. कसलाच अनुभव न आल्यामुळे त्यांनी तारामातेवरती राग काढला की तू बाकीच्यांना फार लवकर सिद्धी देतेस आणि मी महर्षी असून तू मला सिद्धी दिली नाहीस, तर मी तुला श्राप देतो. बघा, ऋषी असे होते की देवी देवतांना सुद्धा श्राप द्यायचे. तर श्राप त्यांनी देवीला दिला, पण तो कसा दिला? इथून पुढे म्हटले, तुझी साधना जो कोणी करेल त्याला तुझ्या मंत्राची सिद्धी प्राप्त होणार नाही, असा रागारागाने श्राप दिला. त्याच क्षणी तारामातेने आकाशवाणी करून सांगितलं, हे महर्षी वशिष्ठा, तू जी माझी साधना केलीस ती वैदिक पद्धतीने, सात्विक पद्धतीने केलीस. मी वामाचारी पद्धतीची देवी आहे, मला तुझी सात्विक साधना मान्य होणार नाही. त्यामुळे तू पंचमुंडी धारण करून, पंचमुंडी जमिनीमध्ये स्थापित करून, त्यावरती आसन ठेवून त्यावरती बसून मग माझी साधना कर, वाममार्गी पद्धतीने कर, मी तुला प्रसन्न होईल. महर्षी वशिष्ठांनी पंचमुंडी जमिनीमध्ये स्थापन केल्या, त्यावरती आसन टाकलं, त्यावरती बसून तारामातेची साधना केली आणि भगवती त्यांना लवकरच प्रसन्न झाली. आणि मग जो महर्षींनी श्राप दिला होता तारामातेला की तुझा मंत्र कोणाला सिद्ध होणार नाही, त्यांनी त्या मंत्राला उशापसुद्धा दिला की हा मंत्राचं एक अक्षर जो गुरुमुखातून बदलून घेऊन, गुरुमुखातून धारण करून, गुरुच्या न्यासाद्वारे त्याला सिद्ध करेल, त्याला तुझी साधना प्राप्त होईल. तेव्हापासून ह्या दशमहाविद्याला गुरुमुखातून घेतल्याशिवाय कोणीही करू नये असा दंडक मांडण्यात येतो. असो, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आता या ज्या दशमहाविद्येपैकी दुसरी ताराविद्या आहे, या तारा महाविद्येमध्ये 5 प्रकारचे विधान सांगितलेलं आहे, ज्याला म्हणण्यात आलेलं आहे पंचमकार. काय म्हणण्यात आलेलं आहे? पंचमकार. पंचमकार म्हणजे काय? पंच म्हणजे 5 आणि म म्हणजे म अक्षर, कार म्हणजे सुरुवात. म अक्षराने सुरुवात होणाऱ्या 5 गोष्टी म्हणजे पंचमकार. आय रिपीटेड, म वर्णावरून सुरू होणाऱ्या 5 विधिविधानाच्या गोष्टी किंवा 5 विधी ज्यांना सुरुवात म अक्षरापासून झालेली आहे त्याला म्हणायचं पंचमकार. आता ह्या 5 गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. पहिली आहे मद्य. मद्य म्हणजे मादक पदार्थ, ज्यालाच आपण दारू, शराब किंवा त्या ठिकाणी सॉफ्ट ड्रिंकसुद्धा म्हणू शकतो. सॉफ्ट ड्रिंकच म्हणतात ना रे दारूला, का काय म्हणतात, का हार्ड ड्रिंक म्हणतात? मला माहीत नाही, हार्ड म्हणू किंवा सॉफ्ट म्हणू, दर्शकांनी प्लीज समजून घ्या, कारण मी कधीही दारू पित नाही, त्यामुळे दारूला सॉफ्ट ड्रिंक म्हणतात की हार्ड ड्रिंक मला माहीत नाही. दारू, शराब 2 गोष्टी, ड्रिंक समजून घ्या. आता पहिला प्रकार झाला मद्य. दुसरा प्रकार झाला मांस, म्हणजेच कुठल्याही प्राण्याचं मांस. घाबरू नका, काही जण घाबरत असतील, अरे बापरे दारू, मांस काय काय सांगतायत सर. त्यातून ऑप्शनही सांगणार आहे, त्याचे प्रकारही सांगणार आहे, पण पहिले समजावून तर घ्यावं लागेल ना. पहिला प्रकार म्हणजे मद्य, म्हणजेच मादक पदार्थ, म्हणजेच दारू. दुसरा प्रकार म्हणजे मांस, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं, पशुचं, प्राण्याचं मांस. तिसरा प्रकार आहे मत्स्य. मत्स्य म्हणजे मासा, म्हणजेच मच्छी, म्हणजेच फिश. जशी आपण फिश फ्राय करतो, फिश करी करतो, फिश तंदुरी करतो, तशी फिश. चौथा प्रकार आहे मुद्रा. मुद्रा म्हणजे एखादी विशिष्ट हाताची केलेली मुद्रा. जसं आता ही शिवलिंग मुद्रा आहे, ही शांभवी मुद्रा आहे, बरोबर आहे की नाही, ही अंजली मुद्रा आहे. अशा विशिष्ट ज्या मुद्रा असतील त्याला म्हणण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी मुद्रा. आणि 5वा प्रकार आहे मैथुन. मैथुन म्हणजेच मिथुन, म्हणजेच संभोग क्रिया, प्रत्यक्ष शारीरिक संबंध करणे, ज्यालाच आपण सेक्स असं सुद्धा म्हणतो. चॅनलच्या अनेक माय बहिणी या ठिकाणी हा व्हिडिओ बघत असतील, माझ्या स्वतःच्या गुरुलेखीसुद्धा असतील, त्यांनी कृपया या ठिकाणी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, किंवा मग शास्त्र म्हणून ऐकावं, त्याबद्दल ज्ञान असलंच पाहिजे. परंतु काही जणांना वाटतं की बुवा सर फारच जास्त बोल्ड बोलतात किंवा भाऊ फार अश्लील बोलतात. पण बघा, तंत्रशास्त्रामधली प्रत्येक गोष्ट जर समजावून सांगितली नाही तर मग त्या व्यक्तीला मार्गदर्शक कसं म्हणता येईल. त्यामुळे ती गोष्ट विश्लेषणपूर्वक समजावून सांगणे, यामध्ये कुठलीही वल्गॅरिटी नसते, कुठलाही चावटपणा नसतो, कुठलीही त्यामध्ये अश्लीलता नसते, शास्त्र असतं, ते समजावूनच सांगावं लागतं. तर प्रत्यक्ष शारीरिक संबंध, संभोग करणे, सेक्स करणे म्हणजेच मैथुन आहे. आता हे झाले पंचमकार. पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार, चौथा प्रकार, 5वा प्रकार. दारू, मांस, मच्छी, हाताच्या विशिष्ट मुद्रा आणि
संभोग म्हणजेच सेक्स. आता हे 5 प्रकार केल्याशिवाय, हे पंचमकार केल्याशिवाय, हे 5 प्रकार केल्याशिवाय तुम्ही तारादेवीची साधना करू शकत नाही, हे स्वतः तारादेवी सांगते वशिष्ठ ऋषींना. मग आपल्यासारख्या मनुष्याचं काय? आता इथे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे जे अघोरी असतात, जे पूर्णपणे तंत्रमार्गामध्ये डुबलेले असतात, ते हे 5ही प्रकार निर्विघ्नपणे करतात. परमपूज्य श्री अघोरेश्वर म्हणजेच गंगाराम अघोरी. आता या ठिकाणी किनाराम अघोरी किंवा अवघड पीर बाबा असे जे काही महान अघोरी झालेले आहेत, त्यापैकी किनाराम अघोरी सर्वश्रेष्ठ. त्यांचं नाव घेताना कानाला हात लावूया आपण. किनाराम अघोरी मला इतके जास्त आवडतात. ते आवडण्याचं एक कारण म्हणजे मी ज्या जगदंबा सप्तशृंगीला, ज्या हिंगलाज मातेला मानतो, त्याला त्यांनी पाकिस्तानमधून काशीमध्ये आणलेलं आहे. ती कथा एखाद्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. इथे मूळ मुद्द्यावरती बोलूया. किनाराम अघोरी, गंगाराम अघोरी, त्यानंतर असणारे अवघड पीर इत्यादी जे काही अघोरी होते, त्यांचे जे शिष्य आहे, त्यांच्या ज्या परंपरेतील लोक आहे किंवा सध्या इतर पंथांमधून सुद्धा कोणी अघोरी असतील, ते मात्र हे 5ही प्रकार बिनधास्तपणे करतात. तुम्ही बघितलं असेल, अघोऱ्यांच्या बाबतीमध्ये असं म्हणण्यात येतं की अघोरी लोक मांस खातात, मेलेल्या शवाचं मांस खातात, कुठल्याही प्राण्याचं मांस खातात, संभोग करतात, दारू पितात किंवा त्या ठिकाणी भांग पितात किंवा एखादा मादक पदार्थ सेवन करतात. तर ते अगदी खरं आहे. त्याचं कारण असं की ते पंचमकाराला त्या ठिकाणी फॉलो करत आहेत. आपल्या दृष्टीने ते घाणेरडं आहे, ते अमंगल आहे, ते अछूत आहे, अस्पर्श करण्यायोग्य आहे, अस्पर्श आहे. पण त्यांच्यासाठी मात्र ते योग्य आहे, कारण त्यांना ती मोकळीक त्यांच्या गुरुतून, त्यांच्या परंपरेतून, त्यांच्या मान्यतेतून मिळालेली आहे. आता येऊया आपण या ठिकाणी ह्या 5 गोष्टी. जर आपल्याला तारा साधना करायची आहे, पण ह्या 5 गोष्टींपैकी आपण 5ही गोष्टी करू शकतो तरी ठीक, 5ही गोष्टी करू शकत नाही तरीही ठीक, आणि 5 पैकी काही गोष्टी करू शकतो आणि काही गोष्टी करू शकत नाही तरीही ठीक. म्हणजे उच्च, मध्य आणि नीच 3ही मार्ग या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. ही माहिती जगाच्या कुठल्याच पुस्तकात लवकर सापडणार नाही. नीट कानपूर्वक लक्ष देऊन ऐका. आता इथे सुद्धा तसे प्रकार पडले, तसे प्रकार मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रकार आपण बघितला होता, तो म्हणजे वामाचार. वामाचार त्यालाच म्हणण्यात आलेलं आहे कौलाचार. वामाचार म्हणा, कौलाचार म्हणा, मी तर वामाचार शब्द वापरतो. पहिला प्रकार झाला वाम मार्ग म्हणजे वामाचार. दुसरा प्रकार म्हणजे दक्षिण मार्ग म्हणजे दक्षिणाचार. आणि तिसरा प्रकार म्हणजे मिश्राचार किंवा मिश्र मार्ग. आता वामाचार म्हणजे काय? तामसिक. दक्षिणाचार किंवा दक्षिण मार्ग म्हणजे काय? तर सात्विक. आणि मिश्र मार्ग किंवा मिश्राचार म्हणजे काय? तर थोडं वाम मार्गाच्या गोष्टी, थोड्या दक्षिण मार्गाच्या गोष्टी एकत्र जर केल्या तर त्या ठिकाणी तयार झाला मिश्राचार. म्हणजेच काय, कसं, ते आपण आता बघूया. जो व्यक्ती तारामातेची साधना करताना स्वतःच्या गुरुकडून न्यास करवून घेऊन त्यानंतर विशिष्ट प्रकारची संथा घेतो आणि तारा साधना सुरू करतो, तो स्वतः दारूसुद्धा पितो, तो मांससुद्धा खातो, तो मच्छी म्हणजे फिशसुद्धा खातो, तो विशिष्ट मुद्रेमध्ये साधनेला सुद्धा बसतो आणि तो स्त्रीसोबत संभोगसुद्धा करतो, तो झाला त्या ठिकाणचा वाममार्गी. पण तो साधक श्रेष्ठच आहे. 3ही साधक श्रेष्ठ आहेत बरं का. जो तारामातेची साधना करतो तो श्रेष्ठच. दुसरा प्रकार म्हणजे दक्षिण मार्गी. आता दक्षिण मार्गी म्हणजे काय? दक्षिण मार्गामध्ये तो वैदिक पद्धतीनुसार तारामातेची साधना केली जाते किंवा करावी लागते. यामध्ये गुरु शिष्याला मोकळीक देतो. या कलियुगामध्ये एकमेव गुरुमुख असं आहे, ज्या गुरुमुखामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांचंही वास्तव्य आहे, तिघांचीही वाकसिद्धी आहे. परंतु गुरु त्या लायकीचा असावा. तो अशोक खरात बाबासारखा टेबल टेनिस खेळणारा किंवा भक्तांना टेबलावर नेणारा नसावा. किंवा मध्यंतरी आता कुठल्या तरी महाराजांनी त्यांच्याकडे येणाऱ्या महिला शिष्येला लॉजवरती बोलावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला, तसा सुद्धा गुरु नसावा. किंवा त्या चाभऱ्या पोराला मी हाकलून दिलं माझ्या देऊळगाव राजामधून, पण तो बंगालमध्ये 3 महिने राहिला. तिथे त्याच्याकडून संडास लघवी साफ करवून घेऊन त्याच्यावरती अनैसर्गिक कृत्य 3 महिने त्या माणसाने केलं. पारा रक्त लागेपर्यंत केलं, त्याच्या आतड्यांना इजा होईपर्यंत केलं. हा जो घाणेरडा प्रकार आहे, असाही गुरु नसावा. गुरु कसा असावा? शिष्याला तारून नेणारा, त्वरित फलसिद्धी प्राप्त करून देणारा, प्रत्येक अडी अडचणीमध्ये शिष्यासोबत उभा राहणारा.
आता तसंच जर गुरुने ठरवलं की माझ्या शिष्याला मला मटण खाऊ द्यायचं नाही, मच्छी खाऊ द्यायची नाही, शारीरिक संबंध बनवण्याची गरज नाही किंवा त्या ठिकाणी त्याला कुठल्याही मुद्रा वगैरे करायची गरज नाही, तर अशा वेळेला गुरु स्वतःच्या रिस्कवरती, स्वतःच्या हवाल्यावरती, स्वतःच्या गॅरंटीवरती त्या ठिकाणी शिष्याला दक्षिण मार्गी साधना पंचमकारामध्ये कन्व्हर्ट करून देऊ शकतो. पंचमकार दक्षिण मार्गामध्ये, दक्षिणाचारामध्ये कन्व्हर्ट करू शकतो, परावर्तित करू शकतो, म्हणजेच त्याला सात्विक करू शकतो. कसं ते नीट बघा. पहिला प्रकार आहे पंचमकाराचा, तो म्हणजे मद्य. मद्य म्हणजे दारू, वाईन, बियर, काय म्हणतात त्याला, सॉफ्ट ड्रिंक, हार्ड ड्रिंक काय म्हणतात मला माहीत नाही, सॉफ्ट ड्रिंक म्हणतात ना, विस्की असले काय प्रकार असते. पण आमचे पोरं पितात, त्यांना माहिती आहे, बहुतेक हा पित असावा. हा जर मला पकडता दिसला कुठे पिताना तर मी याला हाकलणार. गेले 2 महिने हा माझ्या घरात आहे, कोल्हापूरवरून आलेला. ठीक आहे, मूळ मुद्द्यावरती येऊया. आता पहिला प्रकार म्हणजे मद्य. आता ह्या मद्यामध्ये जर तुम्हाला दारू प्यायची नसेल तर गुरु तुम्हाला मद्याला पर्याय उपलब्ध करून देतो. तो पर्याय म्हणजे नारळाचं पाणी. नारळाचं पाणी मद्याचं स्वरूप प्राप्त करतं धर्मशास्त्रानुसार. पण केव्हा? जर नारळाचं पाणी तुम्ही, सांगू की नको, इथे गुप्त आहे, ठीक आहे सांगत नाही. जर नारळाचं पाणी एका विशिष्ट पात्रामध्ये ठेवलं, ते पात्र कुठलं मी इथे गुप्त ठेवतो कारण सर्वच माहिती कॉपी होते मग, तर त्याला त्या ठिकाणी मद्याची उपमा प्राप्त होते. विशिष्ट पात्रामध्ये जर तुम्ही नारळाचं पाणी 1-1.5 तास ठेवलं आणि नंतर ते प्राशन केलं तर ते मद्याचं स्वरूप धार्मिकदृष्ट्या प्राप्त करतं. म्हणजेच तुम्ही नारळाच्या पाण्यावरती सुद्धा मद्याची भूक भागवू शकता. दुसरा त्या ठिकाणचा प्रकार आहे मांस. मी मागे पितृदोष ह्या सिरीजवरती फार विस्तृत 3 व्हिडिओ बनवले होते, जे आजही लोक पाहतात. तुम्ही त्याला फार पसंत केलं आहे, फार प्रेम दिलं आहे आणि अनेक हरामखोर लोकांनी त्याला कॉपी करून त्यावरही स्वतःचे चॅनल पळवलेत आणि माझेच मुद्दे कॉपी करून डॉलर छापत आहेत. पण भला हो सबका. आता जे मांस आहे, मांसाला पर्याय आहे त्या ठिकाणी मसुराची डाळ किंवा उडदाची डाळ. मसुराची डाळ किंवा उडदाची डाळ तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यापासून बनलेले पदार्थ खाऊन किंवा त्यांची आहुती देऊन किंवा त्यांचा नैवेद्य देवीला दाखवून सुद्धा मांसाची गरज भागवू शकता. वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत सुद्धा एक प्रकारचं मांस बळीच आहे. खंडोबा जो आहे हा खंडोबा भैरवाचा अवतार आहे, भैरव स्वरूप आहे. शिवाचा जरी अवतार असला तरी भैरव स्वरूप आहे आणि भैरवाला बळी असतो. म्हणून खंडोबाच्या नैवेद्यामध्ये जो काही भरपूर कांदा घालण्यात येतो जो तामसिक आहे, लसूण घालण्यात येतो जो की तामसिक आहे, आणि वांगे कालवण्यात येतात जे की रजोगुणी आहेत आणि मांसाचं प्रतीक आहे. तर अशा पद्धतीनुसार तो भैरवाचा बळी ठरतो. त्याच पद्धतीनुसार जेव्हा आपण इकडे वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत किंवा वांग्याचे तळलेले पदार्थ भगवती महाकालीला किंवा तारामातेला अर्पण करतो, त्यालासुद्धा त्या ठिकाणी मांसाची उपमा प्राप्त होते. मसुराच्या डाळीपासून अख्खा मसूर बनवा किंवा मसुराची खिचडी बनवा, मसुराची घट्ट डाळ बनवा किंवा मसुरापासून मसुराचं वरण बनवा किंवा उडदाच्या डाळीचे वडे बनवा, ज्याला आपण मेदू वडे किंवा सांबार वडा सुद्धा म्हणतो, किंवा उडदाचे पदार्थ जे कुठले असतील तसे पदार्थ वापरून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तारामातेचा मांसाचा गरज किंवा मांसाचा भोग त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. तिसरा प्रकार या ठिकाणी येतो तो म्हणजे मत्स्य. मत्स्य म्हणजे मासा, मीन, पाण्यामध्ये फिरणारा मीन. आता गुरुच्या जर मनात आलं की माझ्या शिष्याला मला वाम मार्गामध्ये जाऊ द्यायचं नाही, तर गुरु स्वतःच्या रिस्कवरती आज्ञा देऊन आणि कौलाचार दक्षिणाचारामध्ये परावर्तित करून त्या ठिकाणी मीन यालाच पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पतीपासून बनलेले पदार्थ वापरायला सांगून सुद्धा गरज भागवू शकतो. जसं की मखाणे. आता मखाणे म्हणजे बघा, जे पाण्यामध्ये कमळ असतं, कमळाचा जो देठ असतो, कमळाच्या देठापासून मखाणे बनतात, त्यामुळे मखाण्याला मीन स्वरूप प्राप्त करता येईल. अळूची पाने, जिथे वाहतं किंवा नासकं किंवा खराब पाणी असतं किंवा चांगलं वाहतं पाणी असतं त्या काठावरती अळूची किंवा समुद्र सोका नावाच्या वनस्पतीची झाडं येतात आणि या दोनही झाडांची पानं विस्तीर्ण असतात. त्याला आमच्या विदर्भामध्ये पोथीचे पानंसुद्धा म्हणतात. मग या पोथीच्या पानाच्या वड्या म्हणजे अळूच्या वड्या किंवा अळूची भाजी किंवा अळूचे पदार्थ ते सुद्धा आपण मीन म्हणून वापरू शकतो. त्या ठिकाणी असणारे मखाणेसुद्धा आपण मीन म्हणून वापरू शकतो.
पुढचा विषय येतो आणखीन एक सांगतो. ध्यानीजन, गुणीजन आणि योगीजन असं मानतात की आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या 3 नाड्या आहे, या 3 नाड्यांचं जेव्हा मिलन होऊन त्या 3ही नाड्यांचा संपर्क ब्रह्मरंध्रामधील ब्रह्मशक्तीशी होतो, तर त्या ज्या पद्धतीनुसार मासे पाण्यामध्ये पोहायला लागतात, तशीच ही आपली कुंडलिनी शक्तीसुद्धा मूलाधार स्थानाकडून ब्रह्मरंध्राकडे धाव घेते आणि सर्पाकृती आकारामध्ये वर चढते, म्हणजेच माशाचं कृत्य पार पाडते. तर यालाच मीन कृत्य किंवा मत्स्य म्हणजे माशाची गरज भागवणे असं मानण्यात आलेलं आहे. पण हा प्रकार एवढा डीप आहे, एवढा उच्च पराकोटीच्या साधकांमधला आहे की जवळपास 99.99% साधकांची क्षमताच तिथपर्यंत नसते. त्यामुळे त्यांच्या तो डोक्याच्या वरचा असतो. त्यामुळे आपण इथे सोपा प्रकार तो घेतला, म्हणजे कमलगट्ट्यापासून बनलेले मखाने किंवा त्या ठिकाणी असणारे हे बाकीचे पदार्थ, पोथीच्या पानाची म्हणजे अळूच्या पानाच्या वड्या किंवा अळूचे पानाची भाजी किंवा समुद्र सोक्याची भाजी किंवा आणखीन कुठले पाण्यामध्ये ज्या कुठल्या भाज्या वगैरे येऊ शकतात किंवा येत असतील त्या. आता येऊया आपण चौथ्या प्रकाराकडे, तो म्हणजे मुद्रा. चौथा पंचमकार आहे मुद्रा. मुद्रेचे प्रकार म्हणजे तुम्ही शरीराची वेगवेगळ्या मुद्रा करू शकता. अनेक मुद्रा आहेत ना, हस्तमुद्रा आहेत, न्यास मुद्रा आहेत, आसन मुद्रा आहेत. या मुद्रांपैकी तुम्ही विशिष्ट योनी मुद्रेमध्ये बसून सुद्धा तारामातेची साधना करू शकता. परंतु मी प्रत्यक्षपणे योनी मुद्रेचं समर्थन न करता या ठिकाणी कर्कट मुद्रा किंवा संपुट मुद्रा किंवा योनी मुद्रा ह्या तिन्हीपैकी कुठलीही एक मुद्रा वापरली तरी चालते, असं मी माझ्या परमपूज्य गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराजांकडून शिकलो होतो. त्यावेळेला फार दिवस झाले तर त्या गोष्टीला. मीही स्वतः तारा साधना केलेली आहे बरं का. मी कशी केली होती ते तुम्हाला शेवटी सांगतो. आता पुढचा प्रकार आहे, मग तुम्ही विशिष्ट मुद्रेमध्ये बसू शकता. पुढचा मुद्दा आहे की ज्यांना ह्या मुद्रा वगैरे जमत नाहीत, मग त्यांनी काय करायचं, तर बघा, भाजलेले पदार्थ जर विशिष्ट तुम्ही त्या ठिकाणी सेवन केले तर त्यालासुद्धा मुद्रा मानण्यात आलेलं आहे. भाजलेले पदार्थ खाणे म्हणजेच फुटाणे भाजण्यात येतात, शेंगदाणेसुद्धा भाजण्यात येतात, चुरमुरे म्हणजे असले कुठले काही पदार्थ असतील जे भाजलेले असतात, खरपूस अशा पदार्थाला सुद्धा मुद्रेची गरज भागवता येते. ऑप्शन प्रत्येक गोष्टीला आहे. पुढचा शेवटचा प्रकार, पाचवा मकाराचा प्रकार म्हणजे मैथून म्हणजेच संभोग म्हणजेच सेक्स. आता बघा, त्याच्यामध्ये असं मानण्यात येतं की मी थोडंसं या ठिकाणी नोट्स काढलेली आहे की आपल्या शरीरामध्ये मी म्हटलं की 3 नाड्या असतात. तर 3 नाड्यांपैकी जी अतिसूक्ष्म सुषुम्ना नाडी आहे, या अतिसूक्ष्म सुषुम्ना नाडीचा थेट संबंध जर ब्रह्मरंध्रातील ब्रह्मशक्तीशी आला तर त्यालाच त्या ठिकाणी स्त्री पुरुष किंवा शिव शक्ती ऐक्य मानण्यात आलेलं आहे. ब्रह्मशक्तीचं ऐक्य मानण्यात आलेलं आहे. ब्रह्म आणि मायेचं ऐक्य मानण्यात आलेलं आहे. पण मी मगाशी म्हटलं तसंच हा प्रकारही अगदी डोक्याच्या वरचा किंवा फार लोकांना समजण्यासाठी कठीण आहे. हा योगी लोकांचा प्रकार आहे. सर्वसामान्यांनी काय करायचं, तर सर्वसामान्यांसाठी मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षपणे स्वतःच्या पत्नीशी किंवा इतर कुठलं काय तुमचे संबंध असतील कोणाशी ते प्रत्यक्ष संबंध केले तरीसुद्धा चालतात. किंवा मगाशी सांगितलं तसं अतिसुषुम्ना नाडीचा ब्रह्मरंध्राशी मिलाप केला ध्यानक्रियेद्वारे तर तो लवकर सिद्धच होत नाही. पण त्याला परम जर गुरु मिळालेले असतील, जसं की रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांना मिळाले होते, असे जर परमपूज्य शक्तिपात करणारे गुरु मिळाले तर नक्की ते शक्य आहे. आणि तिसरा प्रकार आपण त्याला ऑप्शन बघत आहोत. तो ऑप्शन म्हणजे असं की तुम्ही त्या ठिकाणी संबंध न करता वीर्यपतन केलं तरीसुद्धा चालतं. आता वीर्यपतन म्हणजे काय ते सर्वांना माहीत आहे. चॅनलवरती बऱ्याच माय बहिणी आहेत, त्यामुळे आपण ते इथे पूर्णपणे विश्लेषण करणे नको. आता हे 2 प्रकारे मी तुम्हाला सांगितलं. पहिलं म्हणजे पहिलं म्हणजे वाम मार्गी पद्धतीनुसार, दुसरं म्हणजे दक्षिण मार्गी पद्धतीनुसार. पण दक्षिण मार्गी पद्धतीमध्ये म्हणजे सात्विक पद्धतीमध्ये गुरुनी तुम्हाला जर परमिशन दिली तर करता येतं सर्व हे सात्विक स्वरूपामध्ये. आता तिसरा प्रकार मी तुम्हाला सांगत होतो तो म्हणजे मिश्राचार किंवा मिश्र मार्ग. मिश्राचार म्हणजे काय, समजा एखाद्या साधकाला पंचमकारापैकी काही बाबी वाम मार्गाच्या करायला जमतात आणि काही मार्गी दक्षिण मार्गाच्या करायला जमतात, पण दोन्ही सारख्या जमत नाही. पूर्ण ह्याही नाही, पूर्ण ह्याही नाही. थोडं हे घेतलं म्हणजे डाळ घेतली, तांदूळ घेतले, दोघांची खिचडी बनवली. तसं त्या ठिकाणी त्याला म्हणण्यात आलेलं आहे मिश्राचार. तोही प्रकार चालतो. आता मिश्राचारामध्ये कसं आहे बघा, एखाद्या मिश्राचारामध्ये तुम्ही 5 पैकी काही गोष्टी ह्या घ्या आणि काही गोष्टी त्या घ्या. म्हणजे
जे मद्य पिऊ शकत नाही, दारू पिऊ शकत नाही, त्यांनी नारळाचं पाणी प्या. पण जे मांस खाऊ शकतात तर दारू न पिता बकऱ्याचं कोंबडीचं मांस खा. तिसरं म्हणजे दारू पिऊ शकत नाही पण मांस खाऊ शकतात आणि मच्छीसुद्धा खाऊ शकतात, फिशसुद्धा खाऊ शकतात, त्यांनी फिश खा, तो नैवेद्य दाखवा. तिसरा प्रकार म्हणजे मुद्रा, तर मुद्रासुद्धा तुम्ही करू शकता, तो प्रकार करा. चौथा प्रकार म्हणजे पाचवा प्रकार म्हणजे मैथुन. तर मैथुनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे शारीरिक संबंध तुमच्या पत्नीसोबत बनवा. जर तुम्हाला पत्नी नसेल तर तुम्ही इमॅजिनेशनद्वारे, वीर्यपतनसुद्धा न करता कल्पनाविलासाद्वारे अशी कल्पना करा की मी कोणातरी सोबत संभोग करतो आहे, परंतु तुम्ही ज्याच्यासोबत संभोग करत आहात ती व्यक्ती तुमच्या ओळखीची नसावी. म्हणजे ती तुम्ही कल्पनेद्वारे तयार केलेलं एखादं पात्र हवं. हे कशासाठी? कारण तुमच्या ओळखीच्या एखाद्या जर व्यक्तीबद्दल तुम्ही तसा कल्पना करत असाल, तसा विलास करत असाल, तसं मनामध्ये इमॅजिनेशन करत असाल तर धर्मशास्त्रानुसार परस्त्रीबद्दल आकर्षण किंवा परस्त्रीबद्दल कुविचार करणे यालाही महापाप मानण्यात आलेलं आहे. आणि परस्त्री ही सुद्धा आदिशक्तीचाच अंश आहे. त्यामुळे कुठल्याही परस्त्रीबद्दल म्हणजे एखाद्या शेजारच्या पाजारच्या मुलीबद्दल, महिलेबद्दल, आपल्या एखाद्या ओळखीच्या बाईबद्दल, महिलेबद्दल तसला विलास अजिबात करू नका, जे पापाचं घर आहे. आता येऊया आपण या ठिकाणी आपल्या पद्धतीकडे. तर मी स्वतः कुठल्या पद्धतीनुसार तारा साधना केली होती, तर मी दक्षिण मार्गानेही केली नव्हती आणि मी वाम मार्गाने सुद्धा केली नव्हती. तर मी केली होती मिश्र मार्गाने, म्हणजेच मिश्राचाराने. काही बाबी मी दक्षिण मार्गाच्या केल्या होत्या, काही बाबी मी कौल मार्गाच्या म्हणजेच वाम मार्गाच्या केल्या होत्या. ज्यांना मी संथा दिली तारामातेची आत्तापर्यंत 3 जणांना दिलेली आहे, कारण फार कमी जण तारामातेची संथा मागतात, थोडीशी क्लिष्ट असल्यामुळे पंचमकारामुळे. त्यांनाही मिश्र मार्गानेच करायला सांगितली होती, जेणेकरून त्यांना व्याभिचार वाटू नये. मीही मिश्र मार्गानेच केली होती, जेणेकरून मला सुद्धा व्याभिचार वाटू नये. आता मी कशी केली होती, काय केली होती, त्या साधनेचे काय अनुभव होते मी या ठिकाणी सांगू शकत नाही, तो गुप्त मार्ग आहे. परंतु एवढं सांगेल, अतिशय भव्य दिव्य असे मला अनुभव आले होते. एकूण 41 दिवसांची ही साधना होती. 41 दिवसांपैकी 38 दिवस 38 डेज मी ही साधना केली. परंतु नेमकं 38व्या दिवशी तेव्हा माझी आजी जिवंत होती. तर माझी आजी, हिला हार्ट अटॅक आला, तिला दवाखान्यात न्यावं लागलं आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये माझी साधना खंडित झाली. कदाचित भगवंताने ही माझी परीक्षा घेतली असेल असं मला वाटतं. पण 38 दिवसांमध्ये सुद्धा अनेक भव्य दिव्य दृष्टांत मला जगदंबा तारामातेने दिले. सिद्धीसुद्धा थोडीफार त्या काळामध्ये दिली होती, अनुभवसुद्धा दिले होते. तुम्हाला गंमत सांगतो, साधी दारूची बॉटल आणून प्रथम हे नमूद करतो, जगदंबा देवी संस्थांमध्ये दारू चालत नाही. ती का चालत नाही? कारण तशी भगवती सप्तशृंगी मातेची आणि भगवती रेणुका मातेची आज्ञा आहे. आणि ती आज्ञा भगवती सप्तशृंगीने रेणुका मातेने का दिली? तर त्यामागे ह्या तारामातेच्या साधनेचं एक रहस्य आहे. पण ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार नाही, पुन्हा केव्हा तरी सांगेल. पण तारामातेचं असं हे आलं होतं की अगदी दारूची बॉटल घेऊन त्यातली 1 टोपण दारू जरी मी कुठल्या बाधित व्यक्तीला दिली की तुमचा गुडघा दुखतोय ना, तुमच्या गुडघ्याला ही दारू लावा. जर ती दारू त्या गुडघ्याला लावली तर गुडघ्याचं दुखणं पूर्णपणे बंद झालं होतं. कित्येक जणांचं डोकं, छातीचं दुखणं बंद झालं होतं. अनेक व्यक्ती जे स्वतः दारू पित होते त्या व्यक्तींच्या पिण्यामध्ये मी दिलेली दारू मिक्स करून जर दिली तर तो व्यक्ती दारू सोडायचा. असे अनेक अनुभव तारामातेने तेव्हा प्रचंड दिले बरं का. परंतु माझ्या काही चुकीच्या याच्यामुळे आणि भगवती सप्तशृंगी माता आणि रेणुका मातेला मी ते विधी केलेले न आवडल्यामुळे, तिने दारूची आज्ञा बंद केल्यामुळे त्या ठिकाणी तो प्रकार मी थांबवला. आता येऊया आपण मंत्राकडे. आता तारामातेचा जो मंत्र आहे तो मी 5 पैकी तुम्हाला 3 मंत्र या ठिकाणी सांगतो म्हटलं, शिकवतो म्हटलं. पण मी प्रथम सूचना देतो, हे मंत्र गुरुमुखातून सिद्ध केल्याशिवाय कोणीही साधना करू नये. हात जोडून विनंती करतो, सिद्ध गुरुच्या मुखातून ह्या मंत्रांची संथा घेतल्याशिवाय, न्यास केल्याशिवाय, आसनबंधन केल्याशिवाय, सुरक्षा घेरा घातल्याशिवाय आणि हे सर्व तुम्हाला तुमच्या गुरूंनी शिकवल्याशिवाय प्लीज ही साधना करू नका. फार विचित्र असे अनुभव येतात, जीवावरती बेतू शकतं. प्लीज रिक्वेस्ट करतोय. मग या ठिकाणी मंत्र द्यावेच की न द्यावे हा सुद्धा प्रश्न येत होता. पण म्हटलं ज्ञान देताना अर्धवट देऊ नये, मंत्र साधारणतः कसे असावे त्याची माहिती असावी म्हणून मंत्र देतो आहे. तारामातेच्या 3 स्वरूपांचे 3 मंत्र मी तुम्हाला देत आहे. पहिला मंत्र आहे मूळ तारामातेचा, तो आहे
ओम ह्रीं त्रीं हूं फट्. ओम ह्रीं त्रीं हूं फट्. ओम ह्रीं त्रीं हूं फट्. काय शब्द आहे? ओम ह्रीं त्रीं हूं फट्. पण या मंत्राची थोडीशी भानगड आहे. ती भानगड काय? मगाशी मी सांगितलं होतं ना सुरुवातीला की वशिष्ठ ऋषींनी शाप दिला होता की तुझा मंत्र कोणालाही फळणार नाही. तोच शाप या मंत्राला सुद्धा आहे. मग त्या मंत्राला उशाप मिळालेला आहे, म्हणजे सुटकेचा मार्ग मिळाला आहे. तो मार्ग असा, या मंत्राला वधू आशीर्वाद देण्यात आला. वधू आशीर्वाद म्हणजे काय? तारामातेचं जे मूळ बीज आहे त्रिम, त्र शब्दाला वेलांटी आणि त्यावर टिंब, त्रिम शब्दाला वसिष्ठ ऋषींनी उशाप दिला की जर त्रिमच्या ऐवजी श्रीम असा उच्चार करण्यात आला तर हा मंत्र फळ देईल. काय? श्रीम. मग मंत्र तयार झाला. ओम ह्रीं श्रीं हुं फट्. 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 पण थांबा, गडबड करू नका, अजूनही थोडीशी भानगड बाकी आहे. हा जो मंत्र आहे या मंत्राला सुद्धा काही गुरुवर्यांनी 2 प्रकारामध्ये बाटलं. 2 प्रकारामध्ये असं 2 प्रकार आहे महाविद्येच्या याच्यामध्ये. जसं मी सांगितलं ना, दक्षिण मार्ग आणि वाम मार्ग, तसाच मंत्र उच्चारणामध्ये सुद्धा 2 प्रकार आहे. हादी वर्ग आणि कादी वर्ग. हादी आणि कादी म्हणजे काय तुम्हाला ते सांगतो. हादी वर्गामध्ये ह्या मंत्राचं उच्चारण होतं ओम ह्रीं श्रीं हुं फट्. आणि कादी वर्गामध्ये या मंत्राचं उच्चारण होतं ओम ह्रीं श्रीं हुं फट्. ह्रीं श्रीं आणि ह्रीं श्रीं इथं पहिले लावायचं हादी कुळामध्ये म, कादी कुळामध्ये ग. मग आता तुमच्या गुरुपरंपरेनुसार तुमचे गुरु तुम्हाला ह्रीं श्रीं हुं फट् सांगतात की ह्रीं श्रीं हुं फट् सांगतात, आणि त्यांचं हादी कुळ आहे की कादी कुळ आहे हे तुमचे गुरुच तुम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगू शकतील. माझं कुळ कुठलं आहे या ठिकाणी गुप्त ठेवतो, सर्वच माहिती ओपन करणे नको. आता येऊया पुढच्या प्रकाराकडे. आता काही जण शहाणे समोर येतील, सर तुम्ही तारामातेची दीक्षा कोणाकडून घेतली, तुमच्या गुरूंचं नाव स्पष्ट करा किंवा मेन्शन करा. तर बघा, आमच्याकडे 10 बाप करायची पद्धत नसते. एका बापामध्येच 10 मुलं पैदा करण्याची क्षमता असते. माझे गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज शिवपंथाचे, ज्यांनी स्वतः मला दशमहाविद्येपैकी दशमहाविद्येचे मंत्र दिले, ती माहिती त्यांच्या जुन्या वहीतून मला लिहून घ्यायला परवानगी दिली. त्यांच्याकडे जुने ग्रंथ होते, ते ग्रंथ मला उतरवून घेण्याची परवानगी दिली. त्यांचं एक राहायचं, ते झेरॉक्स काढू देत नव्हते, मोबाईलमध्ये फोटो काढू देत नव्हते. तेव्हा मोबाईलही नव्हता माझ्याकडे, पण झेरॉक्स काढू देत नव्हते. काय लिहायचं ते हाताने लिही. तर मी रात्रभर गुरूंचे पाय दाबून झाले की रात्री 2:30-3 वाजता लिहायला बसायचो, सकाळी 6-7 वाजेपर्यंत लिहायचो आणि नंतर दुपारी 2 तास झोपायचो. असं मी रात्रभर गुरूंच्या पोथ्यांमधून, हस्तलिखितांमधून माझ्या वह्या जुन्या काळामध्ये भरून घेतलेल्या आहे. माझ्या जुन्या वह्या मी तुम्हाला दाखवेल. आता फार जीर्ण व्हायला आलेल्या आहेत, कारण 15-16 वर्ष झाले एकाच जागेवर पडलेल्या आहेत. तर पिवळसर पानं झाली आता त्यांची, पण त्या आहेत. आता येऊया आपल्या 3 मंत्रांकडे. तर मूळ तारामातेचा जो मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं हुं फट् किंवा ओम ह्रीं श्रीं हुं फट्, जो तुमच्या परंपरेनुसार असेल गुरुच्या, तो. दुसरा तारामातेचा प्रकार आहे तो म्हणजे नील सरस्वती. नील सरस्वती स्वरूपामध्ये वाक्सिद्धी आणि सरस्वतीसारखं ज्ञान प्राप्त होतं, आणि यामध्ये तुमचा मंत्र तयार होतो ह्रीं श्रीं हुं फट्. ह्रीं श्रीं हुं फट्. यामध्ये तुमचा ओंकार म्हणजे प्रणवाचा लोप होतो. ओंकार काढला जातो सुरुवातीचा, ओम लागत नाही, फक्त 4 वर्ण लागतात. त्यामध्ये गकाराचं प्रमाण अधिक असतं, कारण वाक्सिद्धी हवी आहे. तिसरा प्रकार आहे एक जटा. एक जटेमध्ये नेमकं काय असतं की एक जटेमध्ये त्या ठिकाणी ह्रीं श्रीं हुं, ह्रीं श्रीं हुं, ह्रीं श्रीं हुं अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी मंत्राचं उच्चारण करण्यात येतं. आता या ठिकाणी सांगायची एक विशेष बाब म्हणजे इथे तांत्रिकांमध्ये थोडासा मतभेद आहे. तो असा, बहुतांशी गुणीजन असं म्हणतात की जी एक जटा आहे, एक जटेचा मंत्र हा त्या ठिकाणी ह्रीं श्रीं हुं असा असावा,
आणि नील सरस्वतीचा मंत्र त्या ठिकाणी ह्रीं श्रीं हुं फट असा असावा. तर काही जण म्हणतात नील सरस्वतीचा मंत्र ह्रीं श्रीं हुं 3 अक्षरी असावा, तर एक जटेचा मंत्र ह्रीं श्रीं हुंग फट 4 वर्णीय चतुरक्षरी असावा. आता इथे थोडासा गुरुजनांमध्ये वाद आहे, पण शेवटी बघा गुरुच्या मुखातून जो निघलं ते परमवाक्य. गुरुमूर्ती केवलम, गुरुच एकमेव अशी मूर्ती आहे जो प्रत्येक शिष्याच्या समाधानाचं त्या ठिकाणचं उत्तर आहे. म्हणतात ना गुरु बिन कोण बतावे वाट, गुरुशिवाय कोणी प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. आता या ठिकाणी मी तुम्हाला गंमत सांगतो. आजच्या ह्या व्हिडिओचं पूर्ण श्रेय मी परमपूज्य श्री कालीचरण महाराज यांना देतो. ते श्रेय यासाठी देतो की कालीचरण महाराजांनी त्या ठिकाणी मला सुचवलं की सर, तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते जगापर्यंत पोहोचण्याची फार जास्त गरज आहे, कारण मराठीमध्ये एवढं सुंदर तंत्राचं ज्ञान आत्तापर्यंत कुठल्याही गुरुने सांगितलं नाही. जे काही हिंदीमध्ये सांगतात तेही अर्धवट सांगतात, आणि मराठीमध्ये पूर्ण असं एकनेक मुद्दा त्या ठिकाणी विश्लेषण करून सांगणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. तुम्ही ते सांगता आणि सांगत जा. तर मला सुद्धा असं वाटलं की खरंच आपण मागे दशमहाविद्येची सिरीज तयार करणार होतो, पण कॉपी करणाऱ्या माहिती चोरणाऱ्या लोकांमुळे मी ती बनवली नाही. तर आपण चुकी केली. ज्ञान दिल्याने वाढत असतं, ज्यांना चोरायचं आहे त्यांनी चोरून घेऊ देत ना. जसं नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या 40व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की मच्छिंद्रनाथ महाराज त्यांचा मुलगा मीननाथ याला संजीवनी मंत्र शिकवत असताना शुकाचं स्वरूप म्हणजे पोपटाचं स्वरूप घेऊन बसलेल्या इंद्रदेवाने ती विद्या चोरून ऐकली होती, पण ती फळाला गेली का इंद्रदेवाला? नाही गेली, त्याला शाप बसला. त्यामुळे चोरून घेणारे, कॉपी करणारे आणि दुसऱ्याचं स्वतःच्या नावाने वठवणारे अशांना ते फक्त नावापुरतंच लागू होत असतं. शेवटी खरं ज्ञान कोणाजवळ आहे हे स्वतः जगदंबा बघते, तो परम ईश्वर बघतो, परमात्मा बघतो. तुमच्यासारख्या श्रोते जनांना तर माहिती असतेच असते. तर अशा पद्धतीनुसार ही तारामातेची साधना असते. ही साधना करताना तुम्हाला गुलाबी वस्त्र किंवा लाल वस्त्राचा त्या ठिकाणी वापर करायचा असतो. आसनसुद्धा लाल रंगाचंच असावं लागतं. माळ रुद्राक्षाची असली तरी चालते, किंवा हकीकची माळ अतिशय जास्त पवित्र आहे. मी हकीकच्या माळेचं त्या ठिकाणी सजेशन देत असतो माझ्या संतधारकांना. आणि रात्री काळाची सहगामिनी मानण्यात आलेलं आहे महाकालीला. तर रात्री काळामध्ये तारामातेची जर साधना केली तर त्या ठिकाणी ती अधिक फलदायी होते. या ठिकाणी 101 पटीला अधिक महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही रोजच्या 1001 माळा किंवा 101 माळा किंवा 1001 जाप या पद्धतीनुसार साधना पूर्ण करू शकता. खरं पाहता मी जी साधना केली होती तर मी 21 दिवसांची साधना जी केली होती, तर मी 21 दिवसामध्ये दररोजच्या 151 माळा घेत होतो, आणि पुढच्या काही दिवसांमध्ये मी 101 माळा घ्यायला लागलो होतो. पण 38 दिवस अशी माझी एकूण साधना झाली, आणि त्यानंतर खंड पडला, आजीला अटॅक आला आणि मला जावं लागलं. असाच अनुभव मला धुमावती साधनेच्या वेळेला सुद्धा एक वेगळा आला होता. तो मी धुमावतीच्या सिरीजमध्ये सांगेल. दशमहाविद्येपैकी मी प्रामुख्याने तारामातेची साधना 38 दिवसांपर्यंत केली 41 पैकी. धुमावती साधना मी करायला घेतली, परंतु मला एक अनुभव आला. तो अनुभव मी तुम्हाला पुढे सांगतो. छिन्नमस्तिका साधना करायला घेतली, तिच्यामध्ये पण एक अनुभव आला. तोही मी तुम्हाला छिन्नमस्तिकेच्या वेळेला सांगेल. आणि बगलामुखी साधना तर मी करायला घेतलीच नाही, कारण बगलामुखीचे साईड इफेक्ट्स मला चांगले माहिती होते. आता तुम्हाला या ठिकाणी हे सांगतो, आमच्या जे परंपरा आहे तर ही माहूरपीठ परंपरा आहे. म्हणजे माहूरगडच्या रेणुका मातेची मूळ गादी त्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी एकविरा कल्प या ग्रंथामध्ये, एकविरा अर्थातच रेणुका माता, एकविरा कल्प या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर पंचमकार पूर्णपणे सिद्ध करू शकत नसाल तर तुम्ही मिश्राचार पद्धतीनुसार सुद्धा त्याला सिद्ध करू शकता. जसं काही गोष्टी ह्या, काही गोष्टी या. तर अशा पद्धतीनुसार ही तारामातेची साधना असते, जी शत्रुसंहारासाठी फार उत्तम आहे, वाकसिद्धीसाठी फार उत्तम आहे, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यासाठी ती तुम्हाला मदत करते. तसेच जसं तिने भगवान शंकराला दूध पाजलं, जी स्वतः महादेवाला दूध पाजते, तर ती आपलं भरण पोषण पालन का करणार नाही? नक्कीच करेल. तर व्हिडिओ फार मोठा झालेला आहे याची कल्पना करतो. ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांचं अभिनंदन करतो. पण काय करावं, तुमच्या आंधळे सरांना म्हणजेच तुमच्या भाऊला शॉर्टकटमध्ये काही सांगताच येत नाही. द्यावं तर पूर्ण द्यावं किंवा देऊच नाही. व्हिडिओ आवडलेला असल्यास
आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा. त्या ठिकाणी घंटीचं चिन्ह येईल, घंटीच्या चिन्हावरती प्रेस करा. त्यामध्ये ऑल नावाचं एक ऑप्शन येईल, ऑल ऑप्शनवर सुद्धा सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला इकडे पडलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्या घरच्या घरी बघता येईल. आणि हे सर्व निशुल्क आहे, ही सर्व माहिती मोफत आहे, हिचा 1 रुपयाही कुठे द्यावा लागत नाही. परंतु जे तारामातेच्या संथेसाठी त्या ठिकाणी इंटरेस्टेड असतील तर ते आमच्या उदय होनमाने सरांच्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता. उदय होनमाने सरांचा मोबाईल नंबर या ठिकाणी, 1 मिनिट, सरांचा नंबर सांग रे मला एकदा. ॲक्च्युली माझा नंबर पाठ नाही आहे होनमाने सरांचा, मी इथे कागदावरती सुद्धा लिहून घेतो. तर उदय होनमाने सरांशी तुम्ही संपर्क साधून ठेवू शकता. परंतु ही तारामातेची साधना फक्त पुरुषांसाठीच त्या ठिकाणी मी ऑप्शन ठेवतो आहे. महिलांना या ठिकाणी मी ही साधना ऑप्शन देत नाही आहे. फक्त पुरुष ही साधना करू शकतात. जर महिलांना ही साधना करायची असेल तर त्या महिलांनी संपर्क साधावा. जर त्या महिलेची त्या ठिकाणची आध्यात्मिक शक्ती किंवा प्रगती चांगली असेल तर मग अशा महिलांना द्यायला हरकतसुद्धा नाही. त्याबद्दल विचार करूया आपण. नंबर सांग. 8600 हां 48 हां 68 हां 76. बघा, होनमाने सरांचा मोबाईल नंबर आहे 8600486876. 8600486876. 8600486876. या मोबाईल नंबरवरती तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधू शकता. साधारणतः ह्या दीक्षेची फी किती असेल तर साधारणतः 10,000पर्यंत याची फी असेल. ती का? कारण तारामातेची साधना करताना तुम्हाला विशिष्ट असं एक सुरक्षा घेरा शिकवावा लागतो. तो सुरक्षा घेऱ्याचा मंत्र हा वेगळा असतो. त्या सुरक्षा घेऱ्याचा मंत्र मी आत्तापर्यंत कुठल्याही ऑनलाईन दीक्षेमध्ये शिकवलेला नाही आहे. जो सुरक्षा घेरा मी शिकवलेला आहे तर तो त्या ठिकाणी असणारा कायडदेसी मंत्रांचा आहे. परंतु ही तांत्रिक साधना असल्यामुळे तांत्रिक मंत्रांचाच घेरा तुम्हाला ह्या तारा साधनेमध्ये हवा असतो. तर तांत्रिक काही आसन बंधनाचे मंत्र, माळा बंधनाचे मंत्र, सुरक्षा घेऱ्याचे मंत्र हे तंत्रशास्त्राच्या पद्धतीनुसार मी वेगळे शिकवेल. त्यासाठी मग तुम्हाला प्रत्यक्ष येऊन माझी भेट घ्यावी लागेल किंवा ऑनलाईन शक्य झालं तर ऑनलाईनही द्यायचा प्रयत्न करूया. होनमाने सरांशी तुम्ही संपर्क साधू शकता. तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नाही. जर कमीत कमी 10 ते 12 साधक त्या ठिकाणी तयार होत असतील तर मला त्या ठिकाणी बॅच पाडायला योग्य होईल. त्यामुळे जर 10पेक्षा अधिक भाविकांनी त्या ठिकाणी स्वतःचं नाव नोंदवलं तर नक्की त्यांच्यासाठी एक बॅच तयार करून मी संपूर्ण 1 दिवस देऊन तारा साधना त्यांना व्यवस्थित सांगेल, शिकवेल, समजावेल. आणि पुन्हा एकदा सांगतो, माझ्याकडे जे संथा घेतील त्यांना मिश्राचार किंवा मग दक्षिणाचार ह्या दोन्हीपैकी एकाच मार्गाचा अवलंब करावा लागेल. कारण मी या ठिकाणी दारू पिण्याच्या सक्त विरोधामध्ये आहे. कोणीही दारू पिऊ नये, दारूचं सेवन करू नये, दारू घरामध्ये आणू नये. दारू पिल्यामुळे शरीराचा ऱ्हास होतो, मनावरती वाईट परिणाम होतो, समाजाचं अहित होतं, कुटुंब कलंकित होतं, संसाराची राख रांगोळी होते, समाजामध्ये दारुड्या व्यक्तीची प्रतिमा आणि स्वरूप हे मलिन होतं. त्यामुळे एक सांगतो की मी पूर्णपणे वाममार्गी साधनेला किंवा संथेला त्या ठिकाणी स्वीकारणार नाही. मी स्वतः मिश्रमार्गी केली. ज्यांना इच्छा असेल तर दक्षिण मार्गाने म्हणजे साध्या पद्धतीने मिश्र मार्गाने दीक्षा माझ्याकडून घेऊ शकतात. स्त्रियांसाठी मी अजून शुअर नाही आहे, पण जर काही स्त्रियांचे कॉल आले तर मी नक्की त्यावरती विचार करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश. जय तारामा.